Second sem student only. Fifth sem student join हो नका. Second sem student. By mistake link will be provided on fifth sem. Only second sem student join here. Remaining student, fifth sem student, leave that one link. Exit from this link. Okay. आवाज येतोय? Second sem student. Are you hear me? Yes, sir. Yes, sir. Okay. Good morning. Today we start new one topic. Community development. आता बघा, आपण काल रुरल डेव्हलपमेंट बघितलं. रुरल म्हणजे हा पूर्ण जिओग्राफिकल एरिया, म्हणजे रुरल जिओग्राफिकल एरिया की ज्या एरियामध्ये फार्म फॅमिलीज असतात, म्हणजे जे लोक शेतीवरती आधारित असतात किंवा शेती हा त्यांचा व्यवसाय असतो. तर असे लोक त्या ज्या भागामध्ये असतात तर त्या भागाचा आपण अभ्यास केला. म्हणजे रुरल म्हणजे काय, डेव्हलपमेंट म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, त्यानंतर रुरल डेव्हलपमेंट मधले जे काय प्रॉब्लेम्स असतील किंवा रुरल डेव्हलपमेंटचं जे काय प्रॉपर आपण स्ट्रक्चर बघितलं. तर त्यानंतर आता कम्युनिटी, त्या गावातला जो काय एक समाज असेल, आता बरेच समाज असतात की ते एक संघ राहत असतात, म्हणजे एकमेकाबरोबर फिलिंग असतात, फेस टू फेस कॉन्टॅक्ट असतात, ते एकमेकाला इंटरॅक्ट करत असतात किंवा संवाद साधत असतात किंवा आयडिया, फॅक्ट्स, फिलिंगची टेक अँड गिव्ह म्हणजे देवाणघेवाण हे तिथं त्यांची चालू असते. त्यानंतर त्यांचे जे काय कलेक्टिव्ह वर्क म्हणजे एकसंघपणे त्यांच्या काय वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी चालू असतात. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला कम्युनिटीमध्ये सोशल असेल, कल्चरल असेल, त्यानंतर पॉलिटिकल किंवा अजून इतर क्षेत्रामध्ये तर ते एक संघ काम करत असतात. तर अशा कम्युनिटीचा अभ्यास आणि याचा विकास या संदर्भामध्ये आपण या टॉपिक मध्ये बघणार आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डेफिनेशन बघायचे आहे, कम्युनिटी डेव्हलपमेंटची कन्सेप्ट बघायची आहे, त्याची प्रिन्सिपल्स आणि त्याची फिलॉसॉफी आपल्याला बघायची आहे. आता तुम्हाला माहित आहे, इंडिया वॉज अ प्रॉस्परस कंट्री बिफोर द ब्रिटिश रूल. प्रॉस्परस म्हणजे त्याला आपण प्रमाणबद्ध म्हणतो किंवा त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आपण प्रगतीच्या मार्गावर असणं असं आपण त्याला म्हणतो. इट वॉज नोन ॲज अ गोल्डन बर्ड थ्रू आउट द वर्ल्ड. म्हणून त्या प्रॉस्परस कंट्रीमध्ये त्यावेळेस आपल्याला गोल्डन बर्ड असं तिथं संबोधलं जायचं आपल्या पूर्ण वर्ल्ड मध्ये. इव्हन द हिस्टोरियन स्टेट देअर वेअर अ रिव्हर ऑफ मिल्क फ्लोईंग इन दिस कंट्री. म्हणजे दुधाचं उत्पादन असेल किंवा अन्नधान्याचं उत्पादन असेल तर याच्यामध्ये आपण थोडंफार पूर्ण असणं किंवा सुखी असणं, त्याला आपण प्रॉस्परस लाईफ किंवा प्रॉस्परिटी असं म्हणतो. सुख समृद्धी, प्रॉस्परिटी थोडक्यात आपण त्याला समृद्धी म्हणतो. तर या थोडक्यात आपल्या पूर्ण गावामध्ये समृद्धी असायची. आता त्याचं कारण काय, ऑल द विलेजेस वेअर सेल्फ सफिशियंट. हे स्वतःच जे काही काम असेल किंवा स्वावलंबी असणं किंवा स्वतःचं काम स्वतः करणं, याच्यामुळं ड्यू टू द कॉटेज इंडस्ट्री, स्मॉल इंडस्ट्रीज, अॅनिमल्स वेअर डोमेस्टिकेटेड इन ऍग्रिकल्चर वॉज डन. याच्यामध्ये छोट्या मोठी जे काय इंडस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी चालवल्या जायच्या. त्यानंतर त्या ठिकाणी कॉटेज इंडस्ट्रीज असेल म्हणजे सूत कातणं वगैरे, त्यानंतर जे काय जनावर असतात गाई, म्हैशी किंवा शेळी, मेंढी पालन, डोमेस्टिकेशन म्हणजे त्याचं पालन पोषण करणं किंवा कृषी म्हणजे शेती करणं. तर असे सगळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या गोष्टी करत असल्यामुळं नंबर ऑफ विलेजर्स और ग्रुप ऑफ पीपल दे आर सेल्फ सफिशियंट इन द स्पेसिफिक पिरियड किंवा त्याचा ब्रिटिश पिरियड असेल किंवा ब्रिटिश रूल म्हणजे जे काही ब्रिटिशांचं राज्य होतं त्या काळामध्ये सुद्धा आपण प्रॉस्परस होतो. बट द बेसिक नीड्स ऑफ दॅट एरिया वेअर फुलफिलमेंट बाय द ऑक्युपेशन्स. आता अजून काय गरज एका गोष्टी होते की जे उपेक्षित आहेत, म्हणजे दोज हू हॅव लिटरेट बट दे डोंट गेट द एनी अपॉर्च्युनिटी इन बिझनेस ॲज वेल ॲज देअर करिअर अपॉर्च्युनिटीज. सो देअर इज नीड टू फुलफिल द ऑक्युपेशन. तर व्यवसाय संबंधीच्या ज्या काही गोष्टी असतात तर ते फुलफिल करणं अपेक्षित होतं. आणि ऑल द विलेजर्स वेअर सेल्फ सफिशियंट अँड ड्यू टू द जॉईंट फॅमिली सिस्टीम द मेंबर्स ऑफ फॅमिली शेअर देअर वर्क, सो इकॉनॉमिक कंडिशन ऑफ द फॅमिली वॉज गुड अँड स्ट्रॉंग.
आणि त्यावेळेस जे आपले व्यवसाय होते तर ते व्यवसायामध्ये पूर्ण जे काही कुटुंब असायचे तर ते कुटुंब त्याच्यामध्ये एंगेज असायचे आणि हे कुटुंब तिथे एंगेज असल्यामुळं त्या ठिकाणचे जे काय जॉईंट फॅमिलीज असतात तर त्या जॉईंट फॅमिली मधले वेगवेगळे बिझनेस असतात किंवा ऑक्युपेशन असतात की ज्यामुळे त्यांची जी इकॉनॉमिक कंडिशन होती त्या फार्म फॅमिलीची ते एक चांगली परिस्थिती किंवा गुड किंवा स्ट्रॉंग कंडिशन होती. वेन द ब्रिटिश अंडरस्टूड दिस कॉज ज्यावेळेस हे ब्रिटिशांच्या लक्षात आले की बाबा आपलंही राज्य असून तरी सुद्धा ही जनता कशी सुखी आहे किंवा जनतेच्या जे काय लाईफ वरती कसा परिणाम होत नाही. म्हणजे ज्यावेळेस ते ब्रिटिशांच्या हे लक्षात आलं की द प्रॉस्पेरिटी ऑफ रुरल पीपल दे कन्क्लूड दॅट विदाउट अप्रूटिंग द रुरल इकॉनॉमी कुठल्याही ग्रामीण भागाच्या अर्थकारणावरती परिणाम होणं होता. दे कॅनॉट एस्टॅब्लिश इंग्लिश ट्रेड अँड इंडस्ट्री अँड दे कॅनॉट रूल ओव्हर दिस कंट्री की ज्यामुळं ब्रिटिश तिथं कुठली आपली स्वतःची मोठी कंपनी स्थापन करू शकली नाही. कुठले जे नवीन नियम असतात किंवा जे सत्ता असतात तर तिथल्या खोलपर्यंत हे रुजवू शकले नाहीत. सो दे अप्रूटेड मेनी इंडियन रूरल इंडस्ट्रीज अँड इंडस्ट्रियलायझेशन अँड यूज ऑफ मशीन्स इन द कंट्री. त्यानंतर त्यांनी काय काय गोष्टी केल्या की ज्या आपल्या इंडियामध्ये छोट्या ज्या काही इंडस्ट्रीज होतात स्मॉल स्केल इंडस्ट्रीज तर त्या तिथं उकडून टाकल्या किंवा त्या बंद केल्या. त्या ठिकाणी नवीन मोठ्या ज्या मशिनरीज आहेत किंवा ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी स्थापन करायला सुरुवात केली. इन्स्पाइट ऑफ सप्रेसिव्ह नेचर ऑफ English people, many social worker introduced various movement for integral rural development part. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीला न जुमानता काही फिलॉसॉफर आहेत किंवा सोशल वर्कर्स आहेत की त्यांनी इनिशिएशन घेतलं. दे लीड इन फ्रंट ऑफ द रुरल कम्युनिटी. ग्रामीण भागातल्या कम्युनिटीच्या समोर त्या सोशल वर्करनं लीड घेतली आणि एक मुवमेंट एक एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. इट्स मेन ऑब्जेक्टिव्ह वॉज दॅट ऑल रुरल पीपल ऑफ द विलेजेस कोऑपरेट फॉर द रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि याचा मुख्य हेतू होता की सगळ्यांनी सहकार्य करून ग्रामीण भागाचा विकास करणं आणि वेगवेगळे कार्यक्रम राबवणं. आफ्टर द अटेनिंग द इंडिपेंडन्स द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज अंडरटेकन मेनी एफर्ट्स फॉर द कंट्री डेव्हलपमेंट. आणि त्यानंतर काय स्वातंत्र्यानंतर आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं काही महत्वाचे टप्पे हे त्या ठिकाणी लक्षात घेतले आणि त्यानुसार द डिफरंट प्रोजेक्ट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अचिव्ड मेनी एनकरेजिंग रिझल्ट. वेगवेगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवले आणि त्यातून त्यांना बऱ्यापैकी चांगले रिझल्ट तिथे मिळाले. आफ्टर गेटिंग द रिझल्ट फ्रॉम द प्रोजेक्ट द गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस अ न्यू स्कीम ऑन 2 ऑक्टोबर 1952. ज्यावेळेस त्यांना हे रिझल्ट पॉझिटिव्ह मिळायला लागले त्यानंतर त्यांनी 2 ऑक्टोबर 1952 म्हणजे महात्मा गांधी यांचा बर्थडे या दिवशी त्याने कम्युनिटी डेव्हलपमेंट हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी चालू केला. म्हणजे टार्गेट कोणाला करायचं जसं आपण गावचा विकास करायचा असेल तर सुरुवात कुटुंबापासून तयार करतो. कुटुंब जर सुधारलं तर ती वाडी सुधारते, वाडी सुधारली तर ते गाव सुधारतं आणि ते गाव सुधारलं तर तालुका, तालुका सुधारतं जिल्हा. म्हणजे असं आपल्या देशाची तिथे विकास होत असतो. त्यामुळे तुम्हाला जो टार्गेट एरिया असेल तो फोकस एरिया असेल हा फोकस एरिया कोण असतो या ठिकाणी कम्युनिटी समाज आहे आणि या समाजासाठी समाज विकास कार्यक्रम किंवा प्रोजेक्ट हा 2 ऑक्टोबर 1952 साली सुरू झाला. तर हे लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह साठी. कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट were started on 2 October 1952. According to the scientists, there should be the establishment such as organization in the country whose main objective of all-round development of the villagers and achieving this aim to all the country men should cooperate. आता हा जो प्रोग्राम तिथे एस्टॅब्लिश केला तर त्याचं मेन जे एम होतं तर ते होतं ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ द विलेज आणि विलेजर्स गावातील लोक आणि गावाचा विकास करणं. आणि यातून काय साध्य करायचं होतं अचिव्हिंग दिस एम ऑफ ऑल कंट्री दे मेन शुड कॉपरेट. जे काय आपली ध्येय धोरण असतील तर ते साध्य करणं आणि त्यातून जे काय लोक असतील तर त्या लोकांचं सहकार्य त्या ठिकाणी मिळवणं. द मेन फिलॉसॉफी ऑफ दिस प्रोजेक्ट वॉज कोऑपरेट अँड सेल्फ हेल्प. आता कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्टचं दोनच शब्दांमध्ये सांगितले कोऑपरेशन आणि सेल्फ हेल्प. स्वतःचे काम स्वतः करणं किंवा स्वतःची मदत स्वतः करणं आणि सहकार्य या तत्वाच्या पाठीमागं हा प्रोजेक्ट तिथं सुरू केला. कारण सहकार्यातून गावचा विकास होणार असतो. सेल्फ हेल्प मधून आपण आपल्या स्वतःच्या पायावरती उभा राहत असतो की आपले ऑक्युपेशन असेल किंवा आपली इकॉनॉमी असेल तर ती स्ट्रॉंग करू शकतो. आणि दिस कॉन्सेप्ट विल मेक द कंट्री अ न्यू इंडिया. आणि त्या आपल्या कन्सेप्ट वरून आपला जो देश आहे किंवा आपला भारत देश आहे की त्यातून तो नवीन भारत आधी तयार झाला. आणि फॉर द रिकन्स्ट्रक्शन ऑफ इंडिया द प्लॅनिंग कमिशन कन्सिडर द बेसिक कन्सेप्ट ऑफ द कम्युनिटी डेव्हलपमेंट स्टेटेड. आणि त्यानुसार आपल्या भारताची पुनर्रचना करण्यासाठी
जे प्लॅनिंग कमिशन, त्याला आपण नीती आयोग असं म्हणतो, तर त्यांनी एक कन्सेप्ट तयार केली कम्युनिटी डेव्हलपमेंटची, की ज्यामध्ये कम्युनिटी डेव्हलपमेंट इज अ मेथड, ती एक पद्धत असावी ज्याच्यामध्ये नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस इज अन एजन्सी, राष्ट्रीय विस्तार सेवा ही त्यातली एक महत्वाची संस्था एजन्सी. द गोल इज टू चेंज द सोशल अँड इकॉनॉमिक कंडिशन ऑफ द विलेज. आणि ह्याचा जो अल्टिमेट गोल असेल तर तुमची सोशल अँड इकॉनॉमिक कंडिशन चेंज करणं, गावाची असेल किंवा त्या कम्युनिटीची असेल. तर सो कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इज अन एजन्सी टू चेंज द सोशल अँड इकॉनॉमिक कंडिशन ऑफ द विलेज पीपल्स. म्हणून आपण काय म्हणतो, हा कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा फक्त जे कोऑपरेशन आणि सेल्फ हेल्प आहे लोकांच्या मधलं, तर ते इनिशिएट करणं, त्याच्या माध्यमातून सोशल आणि इकॉनॉमिक कंडिशन ही गावाची स्ट्रॉंग करणं, हा महत्वाचा उद्देश या प्रोजेक्टच्या पाठीमागं होता. तर आता कम्युनिटी म्हणजेच काय, अ ग्रुप ऑफ पीपल who live in geographical area and have an interest in each other for the purpose of making better living. आता बघा याच्यामध्ये काय म्हणलंय, की जो लोकांचा ग्रुप आहे, a group of people who live in geographical area, म्हणजे आपण रुरलची जशी डेफिनेशन बघितली तशी डेफिनेशन इथं पण आहे. तर याच्यामध्ये जो लोकांचा ग्रुप आहे की जो एका स्पेसिफिक जिओग्राफिकल एरियामध्ये हा राहत असतो, की तिथं त्यांचं जीवनक्रम हा तिथं चालू असतो आणि हॅव इंटरेस्ट इन ईच अदर फॉर द पर्पज ऑफ मेकिंग बेटर लिव्ह. आणि ते एकमेकांच्या मध्ये एकमेकांबरोबर फिलिंग असतात किंवा फिलिंग ऑफ द बिलॉंगिंग, एकमेकांची जी भावना असतात किंवा एकमेकांचे कष्ट असतात, तर त्याच्याबद्दल ते जागृत असतात, की त्यातून त्यांना प्रत्येक लोकांचं जीवन, ते जीवन किंवा त्याचं राहणीमान उंचावणं हा त्यांचा मुख्य हेतू असतो, त्याला आपण समाज म्हणतो. तर कम्युनिटी इज अ ग्रुप ऑफ पीपल लिव्हिंग इन सेम जिओग्राफिकल एरिया अँड ईच वन हॅज इंटरेस्ट इन ईच अदर फॉर द पर्पज ऑफ मेकिंग बेटर लिव्हिंग. आणि डेव्हलपमेंट म्हणजे इट इज ग्रॅज्युअल ग्रोथ इन अ सिक्वेन्शियल फेज फॉर द चेंजेस इज कॉल्ड डेव्हलपमेंट. आता कम्युनिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय, इट इज अ मुवमेंट. मुवमेंट म्हणजे त्याला आपण चळवळ म्हणतो. ही एक अशी चळवळ आहे किंवा एक तयार केलेली चळवळ आहे. It is a movement designed to promote better living for whole community with the active participation and on the initiative of the community. आता ही कम्युनिटी डेव्हलपमेंट ही जी चळवळ आहे ही कशासाठी डिझाईन केली आहे, की जे लोक गावामध्ये राहतात तर त्यांचं चांगलं राहणीमान व्हावं, तर ते चांगलं राहणीमान त्यांचं असावं, यासाठी ही चळवळ सुरू केलेली आहे. आणि या चळवळीचा मुख्य हेतू, की ज्यांचं बेटर लिव्हिंग असेल आणि लोकांचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असेल ऑन द इनिशिएटिव्ह ऑफ द कम्युनिटी, की ज्यामध्ये आपल्याला कम्युनिटीचं जे इनिशिएटिव्ह आहे तर ते इनिशिएटिव्ह त्याच्यामध्ये दिसेल. त्यानंतर कम्युनिटी डेव्हलपमेंट किंवा त्याला दुसरं डेफिनेशन दिला, कम्युनिटी डेव्हलपमेंट इज अ मेथड बाय विच पीपल इन विलेजेस आर इन्व्हॉल्व इन हेल्पिंग टू इम्प्रूव्ह देअर ओन इकॉनॉमिक अँड सोशल कंडिशन and thereby they become effective working group in the program of their national development. समाज विकास म्हणजेच ही एक पद्धत आहे कशाची, पीपल इन विलेजेस आर इन्व्हॉल्व इन हेल्पिंग टू इम्प्रूव्ह देअर ओन इकॉनॉमिक अँड सोशल कंडिशन. आता कम्युनिटी डेव्हलपमेंट म्हणजे आपण बघितलं की याच्यामध्ये कोऑपरेशन आणि सेल्फ हेल्प ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. आता या कशासाठी महत्वाच्या आहेत, तर इकॉनॉमिक अँड सोशल कंडिशन सुधारणं, त्याला आपण इम्प्रुव्हमेंट असं म्हणतो. तर याच्यासाठी सगळी लोक या एका पद्धत अशी, या पद्धतीमध्ये सर्व लोक एकत्र जातात आणि एकमेकाला मदत करतात, की ज्यामध्ये आपली स्वतःची असेल किंवा आपल्या गावाची असेल किंवा आपल्या समाजाची असेल तर आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणं. आणि देअर बाय दे बिकम इफेक्टिव्ह वर्किंग ग्रुप इन द प्रोग्राम ऑफ देअर नॅशनल डेव्हलपमेंट. आणि हे सगळ्यांनी मिळून एकत्रित राष्ट्रीय विकास कार्यक्रमामध्ये हातभार लावणं, त्याच्यामध्ये सहभागी होणं, हा त्याचा अल्टिमेट एम आहे. म्हणजे कम्युनिटी डेव्हलपमेंट झालं तर अल्टिमेट इम्पॅक्ट किंवा इन्फ्लुएन्स हा आपल्याला पूर्ण जे काय नॅशनल किंवा नेशन डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आता आपल्या या दोन डेफिनेशन मध्ये ज्या काय गोष्टी आढळतात त्याच्यामध्ये आपण ही एक चळवळ म्हणतो किंवा ही एक पद्धत आहे असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय आहे चळवळ किंवा पद्धत, तर बेटर लिव्हिंग ऑफ द होल फॅमिली किंवा इन्क्रीज द स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग ऑफ द होल फॅमिली. आता हे कसं वाढवायचं, तर याच्यामध्ये कोऑपरेशन अँड सेल्फ हेल्प हे कसं होणार, त्याच्यासाठी काय करावं लागणार, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आणि इनिशिएटिव्ह ऑफ द कमिटी किंवा दे ट्राय टू इम्प्रूव्ह देअर इकॉनॉमिक अँड सोशल कंडिशन. अँड दॅट्स वाय देअर स्पेसिफिक community help for effective working with group
प्रोग्राम फॉर द नॅशनल डेव्हलपमेंट, आणि याचा अल्टिमेट जो इन्फ्लुएन्स असेल तर ते नॅशनल डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला दिसणार आहे. तर असं थोडक्यात आपल्याला डेफिनेशन मधून दिसतं. आणि ऍक्च्युअल मिनिंग जर याच्यामध्ये बघितलं तर हा प्रोग्राम हा 2 ऑक्टोबर 1952 ला चालू झाला. याच्यामध्ये सोशल इंटरॅक्शन ऑन स्पेसिफिक जिओग्राफिकल एरिया हे असं आपल्याला दिसून येतं. आपण डेफिनेशन मध्ये बघितलं कम्युनिटी डेफिनेशन मध्ये, याच्यामध्ये जर सोशल इंटरॅक्शन असेल म्हणजे समाजामधले जे काही लोक असतात तर ते एकमेकाशी संवाद साधत असतात एका स्पेसिफिक जिओग्राफिकल एरियामध्ये. एका स्पेसिफिक जिओग्राफिकल एरियामध्ये दे इंटरॅक्ट विथ इच अदर आणि हॅव्हिंग वन ऑर मोर ऍडिशनल कम्युनिटीज, आणि याच्यामध्ये तुम्हाला 1-2 त्याच्यापेक्षा जास्त ऍडिशनल कम्युनिटीज तिथे दिसून येतात. आता कम्युनिटी डेव्हलपमेंट हा बॅलन्स्ड प्रोग्राम म्हणून त्याच्याकडे बघितला जातो. बॅलन्स्ड प्रोग्राम फॉर स्टिम्युलेटिंग द लोकल पोटेन्शियल फॉर द ग्रोथ इन एव्हरी डिरेक्शन. आता बॅलन्स्ड प्रोग्राम म्हणजे का म्हटले बघायच्या मध्ये, तर तुम्ही जर ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट म्हणला तर फक्त जो प्रोग्राम असतो तो कृषीसाठीच डेडिकेट केलेला असतो. जर तुम्ही सोशल असेल किंवा वुमन डेव्हलपमेंट असेल किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट असेल तर एक स्पेसिफिक प्रोग्राम टार्गेट ओरिएंटेड असतो, म्हणजे तेवढाच एक टार्गेट किंवा तेवढंच एक टास्क त्यांच्या समोर असतं. पण कम्युनिटी डेव्हलपमेंट मध्ये हा बॅलन्स्ड प्रोग्राम आहे, म्हणजे याच्यामध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंट असं म्हटलंय. किंवा तुम्ही ज्यावेळी आपण विलेज मधला जो रुरल डेव्हलपमेंट हा पार्ट बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की ऑलराऊंड डेव्हलपमेंट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वुमन असतील, चाइल्ड असतील, फार्म लेबर्स असतील, फार्म फॅमिलीज असतील, त्यानंतर जे कोणी इतर प्रोफेशनल्स असतात किंवा ऑक्युपेशन जे करणारे लोक असतात तर ते सुद्धा त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे त्याला आपण बॅलन्स्ड प्रोग्राम असं म्हणतो. म्हणजे कम्युनिटी डेव्हलपमेंट हा बॅलन्स्ड प्रोग्राम आहे की ज्यामध्ये आपण लोकल लोकल पोटेन्शियल फॉर द ग्रोथ इन एव्हरी डायरेक्शन, प्रत्येक डिरेक्शन मध्ये ग्रोथ करणं हा त्याचा मेन तिथं किंवा प्रोत्साहन देणं हा त्याचा मेन आपल्याला एम तिथे दिसून येतो. त्यानंतर कम्युनिटी डेव्हलपमेंट इज अ टेक्निकली एडेड अँड लोकली ऑर्गनाइज सेल्फ हेल्प. आता बघा ह्या कम्युनिटी डेव्हलपमेंट मध्ये तुम्ही जर बघितलं 2 ऑक्टोबर 1952 ला आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनं हा प्रोग्राम ज्यावेळेस चालू केला किंवा प्रोजेक्ट ज्यावेळेस चालू केला, पण या प्रोजेक्ट ज्यावेळेस चालू केला त्यावेळेस त्यांचं जे एम असेल सोशल आणि इकॉनॉमिक कंडिशन स्ट्रॉंग करणं, बेटर लिव्हिंग हे जरी असेल तर याच्या पाठीमागे त्यांनी टेक्निकल तांत्रिक ज्या काही गोष्टी असतात किंवा टेक्निकल एड्स असतात तर त्याचा सपोर्ट दिला. आणि ज्यामध्ये जे काय सुसंघटन असेल तर ते सेल्फ हेल्प साठी असतं, म्हणजे तुम्ही स्वतः त्यातून अडचणी असतील किंवा स्वतःचे जे काय प्रॉब्लेम्स असतील तर त्यातून तुम्ही बाहेर निघा. The term community development denotes the process by which the efforts of the people themselves are united with those of the geographical authorities to improve the economic, social and cultural condition of the community, to integrate the communities into the life of the nation and enable them to contribute fully national progress. आता ह्याचा जो अल्टिमेट इन्फ्लुएन्स असेल किंवा ऍडव्हान्टेज असेल तर तो कशामध्ये असणार, तर याचा जो नेशन असेल किंवा राष्ट्राच्या पूर्ण सर्वांगीण विकास असेल किंवा ग्रोथ असेल किंवा प्रोग्रेस असेल तर याच्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रीब्युशन आहे तिथं दिसून येईल. त्यासाठी आपल्याला टार्गेट किंवा फोकस हा कोणाकडे असेल, कम्युनिटी डेव्हलपमेंटकडे असेल. आणि इट हेल्प टू कम्युनिटी टू स्ट्राईव्ह फॉर सेल्फ इम्प्रुव्हमेंट. आता याच्यामध्ये प्रत्येक कम्युनिटीला झगडणं किंवा आपल्या त्या प्रत्येक अधिकारासाठी झगडणं हे एक महत्वाचं त्याच्यामध्ये एक सूत्र होतं की ज्यातून तुमचा स्वतःचा विकास करायचा असेल तर स्वतः तिथं झगडलं पाहिजे. जर तुम्हाला दुसऱ्याकडून काय अपेक्षित असेल तर ते होणार नाही. तुम्हाला ज्या गोष्टी अपेक्षित असतील तर त्यासाठी तुम्ही झगडणं गरजेचं आहे. त्यामुळं द प्लॅनिंग कमिशन टूक द डिसिजन दॅट दिस प्रोजेक्ट शुड बी इंट्रोड्यूस इन 15 डिफरंट पार्ट्स ऑफ द इंडिया. त्यानंतर यांना हा प्रोजेक्ट मध्ये थोडाफार जे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असेल तर तो दिसून आला. त्यामुळं जे नीती आयोग आहे तर त्या नीती आयोगाने असा एक निर्णय घेतला की हा प्रोजेक्ट किमान 15 वेगवेगळ्या पार्ट मध्ये किंवा विभागामध्ये आपल्या भारत देशाच्या आपण ते राबवलं तर त्याचा जो काही इम्पॅक्ट असेल तर आपल्याला बेटर दिसून येईल. आणि विथ द कोऑपरेशन ऑफ द फोर्ड फाउंडेशन, आणि याच्यासाठी आपल्याला जो फोर्ड फाउंडेशन अमेरिकेचा आहे तर त्यांचं सहकार्य मिळेल. आणि स्टडीड इट वाईड इफेक्ट आणि इस्टॅब्लिश द 4 विलेजेस लेवल वर्कर ट्रेनिंग सेंटर. आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये एक कम्युनिटी डेव्हलपमेंट चळवळ सुरू झाली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 4 विलेज लेवल वर्कर हे ट्रेनिंग सेंटर मध्ये त्या ठिकाणी अलॉट करण्यात आले. आणि अशा पद्धतीनं
जो आपला कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, तर हा कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा सर्व लोकांसाठी आपल्या भारतामध्ये सुरू करण्यात आला आणि त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट किंवा इन्फ्लुएन्स हा त्याच्यामध्ये दिसून येत आले किंवा राष्ट्रीय विस्तार सेवा हा जो पॅटर्न असेल किंवा हा जो प्रोजेक्ट आहे, तर तो प्रोजेक्ट ह्या कम्युनिटी डेव्हलपमेंटच्या धर्तीवरती सुरू करण्यात आलेला होता. आफ्टर दिस एक्सपिरियन्स, द सेंट्रल गव्हर्नमेंट स्टार्टेड कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑन 2 October 1952. 3 फेमस अमेरिकन स्पेशलिस्ट कॉन्ट्रीब्युटेड द फॉर्म्युलेशन ऑफ दिस प्रोजेक्ट. तर अमेरिकेमधले काय स्पेशलिस्ट लोक होते, तर त्यांनी हा प्रोग्राम तिथं आपण फ्रेम केलाय किंवा तो सुरू किंवा तयार केला किंवा त्याचं म्हणजे काय फॉर्म्युलेशन आहे, तर ते त्या 3 अमेरिकन स्पेशलिस्टने तयार केलेला आहे. आता याचे स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह आहेत. आपला जो प्रोग्राम आहे कम्युनिटी डेव्हलपमेंट, तर त्याचे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत, तर त्यातलं पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे, आता आपण बघितलं तर डेफिनेशन मध्ये आपण म्हटलंय की ओव्हरऑल डेव्हलप, त्यामुळे आपल्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा सगळे बरेच पॉईंट येणार. टू इन्क्रीज ऍग्रिकल्चर प्रोडक्शन, देन कम्युनिटी अँड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट, त्यानंतर द एक्सटेन्शन ऑफ न्यू सायंटिफिक नॉलेज, देन डेव्हलपमेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम इरिगेशन प्रोजेक्ट, डेव्हलपमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड, टू इन्क्रीज अडल्ट एज्युकेशन अँड प्रायमरी एज्युकेशन, फॅसिलिटी ऑफ एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजनाच्या ज्या काही सोयी सुविधा असतात तर ते उपलब्ध करून देणं किंवा चालू करणं. त्यानंतर डेव्हलपमेंट अँड कन्स्ट्रक्शन ऑफ प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स अँड द पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस, जे काही लोकांच्या आरोग्यविषयक सेवा असतात तर त्या चालू करणं. टू इन्स्पायर द युथ फॉर द डेव्हलपमेंट ऑफ प्रोग्राम, जे काही युवक असतात तर त्यांच्या मनामध्ये उत्स्फूर्त प्रेरणा तयार करणं. ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ द रुरल कम्युनिटी, ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास करणं. डेव्हलप द फिलिंग ऑफ कम्युनिकेशन लाईफस्टाईल अमंग द रुरल पीपल and to develop the feeling of responsibility, to create the confidence, to create the inspiration for working by self-decision among the rural people, and establishing local leadership and institution that can tackle the problems of that area. To spread the program of community development, National Extension Service was organized on 2 October 1953. हा जो विस्तार समाज विकास कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम सुरू करण्यासाठी जो नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस आहे, की त्यांनी एक ऑर्गनायझेशन जो एक प्रोग्राम ऑर्गनाइज केला 2 October 1953 ला, आणि त्याच्यामध्ये हा कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा तिथं सुरू करण्यात आला आणि एक्सटेंडेड टू द होल नेशन बाय 1963. And for limiting the scope of the program, it became necessary that it should be introduced at different stages. It formed that at that time was in the following stages. तर तुम्हाला जर बघितलं तर हा कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, तर हा स्प्रेड होत असताना नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस राष्ट्रीय विस्तार सेवा हा तिथं 2 October 1953 ला ऑर्गनाइज करण्यात आला होता. त्याच वेळेस आपला प्रोग्राम सुरू झालेला होता. पण हा जो नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस आहे, हा जो प्रोग्राम फॉर्म केला त्यानंतर काही स्टेजेस आहेत, तर त्या स्टेजेस थ्रू आपण त्या डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये इन्व्हॉल्व्ह झालो किंवा तो प्रोग्राम त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करण्यात आला. पहिले स्टेज आहे लोकल पीपल वेअर ऍडवाइज टू पर्टिक्युलर इन द डेव्हलपमेंट प्रोग्राम. हा प्रोग्राम सुरू करण्याच्या अगोदर जे काही ग्रामीण भागातील लोक होते तर त्यांना तिथं सल्ला दिला किंवा त्यांना तिथं मार्गदर्शन केले किंवा त्यांच्या मार्गदर्शनानंतर किंवा त्यांच्या फीडबॅक बेस आपण हा प्रोग्राम तिथं सुरू केला. सेकंड स्टेजला प्रोग्राम ऑफ कम्युनिटी डेव्हलपमेंट वेअर एनलार्ज्ड अँड द ड्युरेशन वॉज ऑफ 1 year. हा प्रोग्राम तिथं वाढायला सुरुवात झाली. त्या प्रोग्रामचं जे वर्ष आहे किंवा जो प्रोग्राम जो चालणार होता तर त्याचं जो ड्युरेशन आहे तर ते 1 year होतं. आणि थर्ड स्टेजमध्ये कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम अँड द इंटेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे समाज विकास कार्यक्रम आणि एकात्मिक विकास कार्यक्रम वेअर टू बी इंट्रोड्यूस एक सायमल्टेनियसली ते एकाच वेळेस तिथं राबवण्यात येत होते. आणि इंटेन्सिव्ह डेव्हलपमेंट ऑफ दिस स्टेज वॉज 3 years अँड मॅक्झिमम प्रोग्राम्स वेअर टू बी इंट्रोड्यूस. पण जो एकात्मिक विकास कार्यक्रम आहे हा 3 वर्षाचा प्रोग्राम होता, की ज्यामध्ये हा कार्यक्रम 3 वर्षापर्यंत तो राबवला जात होता. त्यानंतर 4th स्टेजमध्ये कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम वेअर टू बी एनलार्ज्ड अँड प्रोग्राम अँड बजेट ऑफ द थर्ड स्टेज बी मिनिमाइज्ड. हा प्रोग्रामचा जे काय विस्तार आहे तर तो विस्तार तिथं वाढत गेला
आणि विस्तार वाढत गेल्यानंतर त्याचं जे काय बजेट असेल तो प्रोग्राम आणि त्याचं बजेट असेल तर ते थर्ड स्टेज मध्ये काय करण्यात आलं, मिनिमाइज करण्यात आलं. तर लाईकवाईज जो कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे तर तो 4 स्टेज मध्ये आपल्याला तिथे इम्प्लिमेंट होत असताना दिसून आला. त्यानंतर इन 1957 अंडर द बळवंतराय मेहता चेअरमनशिप कमिटी वॉज ऑर्गनाइज्ड. 1957 साली परत एक अभ्यासाची टीम तिथं तयार करण्यात आली. मध्ये बळवंतराय मेहता हे त्या टीमचे काय होते, हेड होते आणि त्यांच्या चेअरमनशिप अंडर ही कमिटी स्थापन करून ही सबमिटेड हिज रिपोर्ट अँड ऑन इट्स बेसिस in 1958 the budget committee classified the program in the following ways. हा प्रोग्राम ज्यावेळेस तयार केला आणि या प्रोग्राम मधल्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या गोष्टी ज्यावेळेस तिथं चेक करण्यात आल्या त्यावेळेस जे काय बळवंतराय मेहता जी काय कमिटी आहे त्यांच्या अंडर हा जो प्रोग्राम ज्यावेळेस तिथं चेक करण्यात आला किंवा त्या प्रोग्रामचं बेनिफिट तिथं बघण्यात आलं तर त्यावेळेस ह्या प्रोग्रामचा जो पूर्ण ओव्हरव्ह्यू होता हा बऱ्यापैकी तिथं दिसून येत होता आणि त्यामुळं ह्या प्रोग्रामचं बजेट हे थर्ड स्टेज मध्ये परत काय करण्यात आलं, मिनिमाइज करण्यात आलं. आणि फ्रॉम द अबाव क्लासिफिकेशन ऑफ द प्रोग्राम ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिफिकल्टीज ऑकर्ड अँड देअरफॉर इट फेल्ड द स्टेज ऑफ क्लासिफिकेशन शुड बी डिलीटेड. त्यानंतर हा प्रोग्राम मध्ये जे काही क्लासिफिकेशन देण्यात येत होतं तर ते फक्त प्रत्येक स्टेज नुसार देण्यात येत होतं त्यामुळे त्याचं जे काही प्रोग्रामचा इन्फ्लुएन्स असेल तर तो दिसत नव्हता. सो इन 1957 अंडर द बळवंतराय मेहता चेअरमनशिप कमिटी was organized and he submitted the report on his basis 1958. The budget committee classified the program in the following ways. तर 1957 साली जो काय आपण स्टडी बळवंतराय मेहता कमिटीने केला तर त्यांनी 1958 साली हा पूर्ण अहवाल हा तिथं सादर केला आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं त्याने, बिफोर द एक्सपान्शन द सर्वे ऑफ फील्ड अँड द वर्क ऑफ ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर वॉज एस्टिमेट अँड अबाव 18,000 रुपीज इन द ड्युरेशन ऑफ 1 year. 18,000 रुपये एका वर्षासाठी द्यायचं आणि ज्या ठिकाणी हा प्रोग्राम राबवणार आहे त्या ठिकाणचा पहिला सर्वे करायचा आणि सर्वे केल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी खर्च करायचा. त्यानंतर पहिल्या स्टेप मध्ये त्यांनी सांगितले की वर्किंग पिरियड 5 वर्ष राहिले, बजेट 12 लाख पर्यंत राहिलं इन दिस स्टेज द डेव्हलपमेंट प्रोग्राम विल बी एक्सटेंडेड. आणि त्याच काळामध्ये हा डेव्हलपमेंट प्रोग्राम जो असेल तर तो एक्सटेंड केला जाईल किंवा त्याचं जे काय काम असेल तर तिथं दिलं जाईल. सेकंड स्टेज मध्ये वर्किंग पिरियड 5 वर्ष होतं आणि बजेट 5 लाख पर्यंत होतं आणि या स्टेज मध्ये डेव्हलपमेंट प्रोग्राम विल बी इंट्रोड्यूस्ड इंटेन्सिव्हली, एकात्मिक पद्धतीने हा प्रोग्राम राबवण्यात येत होता. इन थर्ड स्टेज मध्ये ऍट दिस स्टेज द प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेड परमनंटली एस्टिमेटेड रुपीज 1 लाख पर इयर. हा प्रोजेक्ट परमनंटली तिथे एस्टॅब्लिश झालेला होता आणि प्रत्येक वर्षी त्याचं जे काय कॉस्ट होते तर ते किती होती, 1 लाख रुपीज. तर अशा पद्धतीनं 100 विलेजेस हा एक ब्लॉक तयार करण्यात आला. त्याच्यामध्ये 400 ते 500 स्क्वेअर किलोमीटर हा त्याचा एरिया होता. पॉप्युलेशन हे जवळजवळ 60 ते 70 हजार प्रत्येक कम्युनिटीचं तिथे ठेवण्यात आलं, म्हणजे जवळजवळ ती एक रेंज दिली, त्या रेंजमध्ये पॉप्युलेशन ठेवलं. आणि इन द बिगिनिंग ऑफ द 4th 5-year प्लॅन देअर वेअर 5,265 डेव्हलपिंग ब्लॉक. ज्यावेळेस चौथा पंचवार्षिक योजनेचा कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस जवळजवळ 5,265 हे ब्लॉक तिथं तयार झाले होते. ऍज अ रिझल्ट ऑफ रेकग्नेशन ऑफ द स्टेट these numbers were 4,893 in 1971. among them there were 492 tribal developing blocks. आणि याच्यामध्ये जे काय तुम्ही बघत आहात की ज्यामध्ये तुम्हाला सांगितले की 5,265 डेव्हलप ब्लॉक तयार झाले, पण त्यातले जे काय 492 ब्लॉक होते ते ट्रायबल डेव्हलपमेंट ब्लॉक होते. त्यामुळे ते जर ब्लॉक सोडून दिले तर आपला जो टोटल जे प्रोग्राम आहेत तर ते 4,893 हे 1971 पर्यंत आपल्याला दिसून येत होते आणि 492 हे ट्रायबल डेव्हलपमेंट साठी आपल्याला तिथं दिसून येतात. त्यानंतर फिलॉसॉफी ऑफ कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्या समाज विकास कार्यक्रमाच्या पाठीमागचं तत्वज्ञान काय, तर पहिलं जे आहे तर कम्युनिटी डेव्हलपमेंट बेस्ड ऑन द बेसिस ऑफ हायपोथेसिस दॅट रूरल पीपल आर इंटेलिजंट अँड इंटरेस्टेड इन ऑब्टेनिंग न्यू इन्फॉर्मेशन. एक तिथं हायपोथेसिस किंवा एक कल्पना तिथं मांडण्यात आली की ग्रामीण भागातील लोक हे हुशार असतात आणि ते आपल्या कल्पना शक्तीला चालना देऊ शकतात. तर त्यासाठी हा प्रोग्राम गरजेचा आहे. इन्फॉर्मेशन यूज फॉर वेलफेअर ऑफ द सोसायटी, ही जी माहिती आहे तर आपल्या समाज कल्याणासाठी आपण यूज करू शकतो.
नंतर प्रोग्राम शुड बी बेस्ड ऑन द फेल्ट नीड ऑफ द कम्युनिटी. जी काय गरज आहे तर गरजेवरच्या आधारित हा कार्यक्रम तिथं राबवला जात होता. देअर शुड बी द चेंज इन नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड, हॅबिट्स, वेज ऑफ थिंकिंग अँड रिलेशनशिप अमंग द पीपल. या कार्यक्रमामुळे प्रत्येक लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडली, कौशल्यामध्ये बदल झाला, कौशल्याचा विकास झाला, दृष्टिकोनामध्ये बदल झाला, सवयीमध्ये बदल झाला आणि विचार करण्यामध्ये थोडा बदल झाला की जेणेकरून हा प्रोग्राम व्यवस्थित पद्धतीने तिथं राबवला गेला. इंडिव्हिज्युअल अँड फॅमिली डेव्हलपमेंट, वैयक्तिक आणि कुटुंबाचा विकास. त्यानंतर डेमोक्रॅटिक अप्रोच इन द प्रोग्राम, लोकशाही पद्धतीनं कार्यक्रम राबवण्यात येत होता. फुलफिल ऑल द विशेष ऑफ पीपल, म्हणजे फूड, क्लॉथ, शेल्टर अँड सिक्युरिटी. जे काही लोकांच्या गरजा आहेत म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, त्या व्यतिरिक्त सुरक्षा आहे, शिफारशी आहेत, मान्यता आहेत, जबाबदारी आहे, नवीन अनुभव आहे. तर ह्या ज्या काही गरजा असतील तर त्या फुलफिल करणं. इम्प्रूव्ह स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग ऑफ द कम्युनिटी, राहणीमानाचा दर्जा हा त्या कम्युनिटीचा वाढवणं. मेक कम्युनिटी फ्री फ्रॉम पॉवर्टी, गावातील जे काही समाज असेल तर तो दारिद्र्य किंवा गरिबी यापासून वंचित ठेवणं किंवा त्याच्यापासून दूर ठेवणं. अवेअरनेस फॉर रिस्पॉन्सिबिलिटी अँड सेल्फ मोटिवेशन अमंग द पीपल, तुमच्या जबाबदाऱ्याची तुम्हाला जाणीव करून देणं. कम्युनिटी डेव्हलपमेंट, समाजाचा विकास करणं. डेव्हलपमेंट अँड ऑफ कोऑपरेटिव्हनेस अमंग द पीपल, लोकांच्या मध्ये सहकार्याची भावना तयार करणं. टू क्रिएट द कॉन्फिडन्स टुवर्ड्स द सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तुमचं शास्त्र आणि तंत्रज्ञान याविषयी तुमच्या मनामध्ये विश्वास तयार करणं. डेव्हलपमेंट ऑफ रुरल लिडरशिप अँड रुरल इन्स्टिट्यूशन, गावातील लिडरशिप आणि इन्स्टिट्यूशन याचा विकास करणं. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ अदर रिसोर्सेस फॉर कम्युनिटी डेव्हलपमेंट, ह्याच्यामध्ये तुम्हाला जे कम्युनिटी डेव्हलपमेंटसाठी जे रिसोर्सेस आवश्यक आहेत तर त्याचा विकास करणं. नेन सोशल, कल्चरल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ द रुरल सोसायटी, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकास गावाचा करणं. तर अशा पद्धतीने जी फिलॉसॉफी आहे ही आपल्या कम्युनिटी डेव्हलपमेंटच्या पाठीमागं मांडण्यात आलेली होती. त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, आता याची काही तत्व आहेत. आपला जर कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जर तिथं राबवायचा असेल, चालू करायचा असेल किंवा तिथं सस्टेन करायचं असेल तर त्यासाठी तत्व आहे. त्या तत्वाच्या आधारे हा प्रोजेक्ट राबवणं. हा प्रोग्राम जो आहे कंटिन्युअस एज्युकेशनचा प्रोग्राम आहे. सो द नीड अँड द प्रॉब्लेम वन सेटल्ड, सम न्यू मे बी अराइज. जर एखादा प्रॉब्लेम तुम्ही सोडवला तर नवीन प्रॉब्लेम हा तिथे क्रिएट होणार आहे. पहिलं तत्व ठेवलं तिने, एक प्रॉब्लेम सोडवला म्हणजे पूर्ण प्रश्न सुटला असं नसून पुढे सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहेत. त्या प्रश्नांना वाचा फोडणं का ते प्रश्न सोडवणं. दुसरं महत्वाचं तत्व त्याच्यामध्ये होतं की इट इज नेसेसरी टू अंडरस्टँड द सोशल स्ट्रक्चर बिफोर इनिशिएटिंग द प्रोग्राम. ह्याच्यामध्ये तुम्हाला जे ग्रामीण भागातील रचना आहे तर त्या समजून घेणं आणि त्या धर्तीवरती वेगवेगळे प्रोग्राम हे सुरू करणं. The next one, the working plan of the community development program will be based upon the necessary need of the community. तुमचं जे काय कार्यक्रम तुम्ही राबवणार होता हे कार्यक्रम तुमच्या गरजा बघून, नेसेसिटी किंवा नीड्स ह्या बघून हा बॅलन्स्ड प्रोग्राम तिथं राबवण्यात येणार होता. त्यानंतर मल्टीपर्पज प्रोग्राम विल बी एस्टॅब्लिश्ड टू फुलफिल द एंटायर अँड बॅलन्स्ड नीड ऑफ द कम्युनिटी डेव्हलपमेंट. काही वेळेस मल्टीपर्पज, एकापेक्षा अनेक वेगवेगळे कार्यक्रम हे त्या प्रोजेक्ट अंडर किंवा प्रोग्राम अंडर तिथे इम्प्लिमेंट होत होते की जेणेकरून तुमचे जे काय नीड्स आहेत तर त्या फुलफिल झाल्या पाहिजे. टू चेंज द ॲटिट्यूड ऑफ द पीपल टुवर्ड्स द अचिव्हमेंट, तुमचा दृष्टिकोन बदलायचा की जेणेकरून तुम्हाला जे काय भविष्यातल्या संधी असतील किंवा अचिव्हमेंट्स असतील तर त्या तुम्ही तिथे मिळवू शकता. आणि इन द बिगिनिंग ऑफ द प्रोग्राम, की जो ज्यावेळेस तुमचा प्रोग्राम सुरू होईल तर त्या प्रोग्रामच्या सुरुवातीला तुम्हाला जे काय अचिव्हमेंट्स असतील तर त्या अचिव्हमेंट्स साठी तुमचा जो दृष्टिकोन असेल तर तो चेंज करून तुमचा प्रोग्राम हा यशस्वीपणे पार पाडणं. तर असं प्रिन्सिपल्स ह्या कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम प्रोजेक्टच्या पाठीमागे आपल्याला बघायला मिळत होतं. त्यानंतर नेक्स्ट होतं, इन द कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम पार्टिसिपेशन ऑफ द लोकल पीपल अँड देअर लीडर शुड बी सिक्युअर्ड अँड इनएक्टिव्ह लोकल ऍडमिनिस्ट्रेशन शुड बी ऍक्टिव्हिटी. त्यामार्फत जे लीडर असतात किंवा लोकल पीपल असतात किंवा लोकल ऍडमिनिस्ट्रेशन होतं तर त्यांना अलर्ट करणं किंवा त्यांना ऍक्टिव्हेट करण्याचं काम या प्रोजेक्ट मार्फत करण्यात येत होतं. त्यानंतर मेन ऑब्जेक्टिव्ह आहे प्रत्येक प्रोग्रामचं की लोकल लिडरशिप असेल किंवा त्यांना प्रोत्साहन देणं असेल. नंतर इन्क्रीज द पार्टिसिपेशन ऑफ रुरल युथ, ग्रामीण भागातील युवक वर्गांचा सहभाग वाढवणं, त्यांची सिक्युरिटी. नंतर प्रोव्हाइड द गव्हर्नमेंट एड अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द मेकिंग कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम इफेक्टिव्ह,
महत्वाची जी माध्यम आहेत किंवा साधन आहेत तर त्याचा वापर करणं जेणेकरून तुमचा प्रोग्राम हा कार्यक्षमतेचा राबवला जाईल. द टॅलेंट अँड पोटेन्शियल अँड रिसोर्स ऑफ द पीपल शुड बी युटिलाइज्ड फॉर मेकिंग प्रोग्राम सक्सेसफुल. हा प्रोग्राम यशस्वी करण्यासाठी लोकांचं हुशारी असेल किंवा त्यांचं कर्तव्य दक्षता असेल किंवा वेगवेगळे स्त्रोत असेल तर त्याचा काटेकोर वापर करणं आणि त्या माध्यमातून तो प्रोग्राम त्या ठिकाणी यशस्वीपणे राबवणं. ऍट नॅशनल लेवल फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ द कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. राष्ट्रीय लेवलवरती तुमचा जर राष्ट्रीय समाज विकास कार्यक्रम जर राबवायचा असेल तर अडॉप्शन ऑफ द फॅमिली पॉलिसीज ज्या तुम्हाला परिचित आहेत अशा पॉलिसी किंवा धोरणं तुम्ही अवगत केली पाहिजेत. अरेंजमेंट ऑफ स्पेशल ऍडमिनिस्ट्रेशन. तुम्हाला जे काय स्पेशल ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्याचे अरेंजमेंट करणं. रिक्रुटमेंट अँड ट्रेनिंग ऑफ द वर्कर. जे काय वर्कर्स असतात त्यांना प्रशिक्षण देणं आणि त्यानंतर त्यांचं रिक्रुटमेंट करणं. कोऑपरेशन ऑफ लोकल अँड नॅशनल इन्स्टिट्यूशन. जे काय राष्ट्रीय संस्था असतील तर त्यांना सहकार्य करणं. लोकल असतील तर त्यांनाही सहकार्य करणं. रिसर्च एक्सपेरिमेंट इव्हॅल्युएशन टीम शुड बी सप्लायड अकॉर्डिंग टू द नीड्स ऑफ द ऑर्गनायझेशन. तुम्हाला जर गरज असेल तर तुम्हाला ज्या टीम आहेत मूल्यमापन करणाऱ्या टीम असतील किंवा संशोधन करणाऱ्या टीम्स असतील तर त्या तुम्हाला ज्या गरजेनुसार तुम्हाला त्याचं प्रोव्हिजन करणं. फॉर द कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम द कोऑपरेशन ऑफ लोकल नॅशनल अँड इंटरनॅशनल नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन शुड बी टेकन एंटायरली. आणि ह्या समाज विकास कार्यक्रम आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जर ग्रामीण भागातलं सहकार्य असेल शहरी नॅशनल लेवल किंवा इंटरनॅशनल लेवलचे ज्या काय नॉन ऑर्गनायझेशन संस्था असतील की ज्या सोशल ऍक्टिव्हिटीसाठी पार्टिसिपेट करत असतात तर त्यांचंही तिथं सहभाग करून घेणं. आणि इट इज नेसेसरी टू डेव्हलप सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन ऑफ द लोकल अँड नॅशनल लेवल. आणि याच्यामध्ये तुम्हाला एक महत्वाची जी काय गरज असेल किंवा विकासामध्ये महत्वाचा जो टास्क असेल तर आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणं. त्यानंतर हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम ज्यावेळेस तिथं राबवण्यात येत होता तर प्रोग्राम हा ऍग्रिकल्चर अँड रिलेटेड एरियामध्ये म्हणजे तुम्हाला अॅनिमल ब्रीड असेल व्हेजिटेबल फार्मिंग असेल त्यानंतर अरेंजमेंट ऑफ मॅन्युअर फर्टिलायझर सीड म्हणजे इनपुट बेस असा होता. त्यानंतर या प्रोग्राममध्ये कोऑपरेशन कशासाठी टू स्टार्ट न्यू डेव्हलपमेंट कमिटी अँड टू एस्टॅब्लिश द ओल्ड कमिटी. जे काय ओल्ड कमिटी आहेत तर त्या रिएस्टॅब्लिश करणं आणि नवीन कमिटी सुद्धा तिथं स्थापन करणं. त्यानंतर एम्प्लॉयमेंट साठी टू ऑर्गनाइज द प्रोग्राम फॉर रुरल स्मॉल कॉटेज इंडस्ट्री फॉर दिस पर्पज. गावामध्ये किंवा समाजासाठी वेगवेगळ्या रोजगार उपलब्ध करून देणं. टू डेव्हलप मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशनचे मीन्स तयार करणं. एज्युकेशन फॅसिलिटी कंपल्सरी तिथं तयार करणं. व्यवस्थित पद्धतीने अडल्ट एज्युकेशन तिथं राबवणं. त्यानंतर हेल्थ रिलेटेड म्हणजे सॅनिटरी प्रोग्राम टू टूक आफ्टर द सिक पीपल मॅटर्नल अँड चाइल्ड केअर. म्हणजे जे कोण गरोदर महिला असतील किंवा त्याच्यामध्ये आजारी लोक असतील किंवा लहान मुलं असतील तर यांच्या आरोग्यविषयक जे काय सॅनिटरी प्रोग्राम असतील तर त्या ठिकाणी राबवण्यात येत होते. ट्रेनिंग प्रशिक्षण अरेंजमेंट ऑफ ट्रेनिंग फॉर हँडिकॅप वर्कर जे कोण अपंग वगैरे असतात तर त्यांच्यासाठी ट्रेनिंग तिथं ऑर्गनाईज करण्यात येत होतं. प्रशिक्षण सोसायटी वेलफेअर समाज कल्याण असं आपण त्याला म्हणतो. तर टू इंट्रोड्यूस द प्रोग्राम ऑफ फॅमिली प्लॅनिंग सोसायटी वेलफेअर अँड कम्युनिटी एंटरटेनमेंट. तर लाईकवाइज द program importance of the program observed under community development and how the community development they manage their administrative and organizational structure. याच्यामध्ये तुम्हाला नॅशनल लेवलला प्राईम मिनिस्टर असतो नॉन ऑफिशियल मेंबर असतो. देन ऑल मिनिस्टर्स नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल आणि प्लॅनिंग कमिशनर्स हे त्याच्यामध्ये असतात. त्यानंतर स्टेट लेवलला स्टेट डेव्हलपमेंट कमिटीमध्ये चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री हा त्याचा चेअरमन असतो. त्या डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट ऑफिसर हा तिथं त्याचा सेक्रेटरी असतो. ब्लॉक लेवलला ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आणि विलेज लेवलला विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर. त्याच्यानंतर पीपल्स. तर कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंडर द डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन म्हणजे जे काय तुमची पंचायत राज सिस्टीम आहे तर त्यानुसार हा कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा जिल्हा परिषदेला प्रेसिडेंट ऑफ जिल्हा परिषद त्यानंतर तुमचं तहसील किंवा तालुकाच्या ठिकाणी प्रेसिडेंट ब्लॉक प्रमुख. त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये प्रेसिडेंट ग्राम प्रधान. त्या थ्री टायर पंचायत राज सिस्टीम मध्ये तुम्ही जर बघितलं तर थर्ड लेवल म्हणजे बॉटमला फर्स्ट लेवल असेल त्याच्यावरती सेकंड त्याच्यावरती थर्ड लेवल असेल. तर त्याच्यामध्ये फर्स्ट लेवलला विलेज लेवल आहे ब्लॉक लेवल आहे आणि डिस्ट्रिक्ट लेवल आहे. तर जिल्हा परिषद
त्यानंतर पंचायत समिती आणि विलेज ग्रामपंचायत. तर असं त्याच्यामध्ये जे काय ऑर्गनाइज स्ट्रक्चर आहे तर ते आपल्याला बघायला service. Okay. Thank you for participate here and attending the meeting. Now I end this meeting for further process. Just you complete your assignment on rural development problem. ग्रामीण भागातले प्रॉब्लेम आहेत की ग्रामीण विकासासाठी कारणीभूत ठरतात, तर ते एक असाइनमेंट तुम्ही सगळ्यांनी पूर्ण करा. Okay, now I end this meeting for further process. Thank you.